महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन हे विजयी झालेले आहेत। नंदकिशोर महाजनांचा 577 मतांनी विजय झालेला आहे। तर जळगावमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झालेले आहेत। इथे बंडखोर रेश्मा काळे यांनी अगदी शेवटच्या क्षणी इथे या ठिकाणी माघार घेतली, मात्र इथे ठाकरेंच्या उमेदवाराला अवघी 5 मतं मिळालेली आहेत। तर जळगावमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले। नंदकिशोर महाजन यांना 577 मतं मिळाली आहेत। निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला आणि जल्लोष करायला सुरुवात झालेली आहे। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण जर बघितलं तर या ठिकाणी गुलाबचे उच्चारण करत कार्यकर्ते या ठिकाणी आपलं नृत्य करताना पाहायला मिळत आहे। 2 तासाच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी जे आहे या ठिकाणी जळगाव निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण दृश्यांमध्ये बघितलं तर आता जिल्हाभरातले कार्यकर्ते जळगावमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। गुलाबाची उधळण करत या ठिकाणी जे आहेत कार्यकर्ते आपला जल्लोष या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। आपण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर गुलाबाचा या ठिकाणी ट्रक करून या ठिकाणी उभा आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी गुलाबाची उधळण केली जाते आहे। मोठा जल्लोष या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आहे। गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीची या ठिकाणी उत्सुकता होती आणि आज अखेर या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झालेला आहे आणि 577 अधिक मतांनी या ठिकाणी महायुतीचे उमेदवार भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयानंतर आता या ठिकाणी जे आहे जल्लोष करायला सुरुवात झालेली आहे। मोठा जल्लोष या ठिकाणी मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जातं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन किशोर पाटील,